वीर तुझा समीर हे नदी उच्चार
दिगंबर धन्य दत्त दिगंबर ब्रह्मा विष्णू आणि हर तिन्ही देवांचा अवतार जगदुद्धार कारणी राहे सदा कृष्णा तीर गाणगापूर औदुंबर यात्रा येत असे अपार सेवा करती प्रेमाने माथा जटांचा भार अंग विभूती सुंदर काखे झोळी निरंतर पायी खडावा शोभती हाती शोभे त्रिशूळ डमरू यती वेशे दिगंबरू माझा दया नमस्कार तू म्हणावा जय जय श्री गुरुदेव दत्त त्रि ऋषींचा पुत्र अनसूयेचे सत्व प्रकटले पृथ्वीवरती ब्रह्मा विष्णू महेश एक रूप त्यांचा वास त्रिमूर्ती म्हणती तयास कल्पिलेले फळत असे ऐसी क्षेत्रे स्थापिली अनंत रत राहिले भक्त सेवेत सर्वा उद्धारिले कलियुगात जगद्गुरूंनी कोंडगाव ऐसे गाव जेथे स्थापिले त्यांचे चरण भक्त जाती त्यांना शरण सांभाळ म्हणती सर्वांना कपी आए जो तमाम पीछे डाले हनुमान करे अनुकरी कपी कहते रघुराज बड़ा हुआ अपना काज निहल करो जी महाराज फुकट अनुकरी सुग्रीव को दिया गाँव लक्ष्मण को दिया भरत को दिया मतलब देने वाला रघुवीर क्यों हो दिलगीर रात में फकीर क्या दाता राम आवाज
बसणाऱ्या ये रे औदुंबरी बसणाऱ्या ये रे औदुंबरी बसणाऱ्या ये रे कृष्णातीरीच्या बसणाऱ्या कृष्णातीरीच्या बसणाऱ्या ये रे काशायांबर घेणाऱ्या काशायांबर घेणाऱ्या काशायांबर घेणाऱ्या पायी खडावा घालणाऱ्या पायी खडावा घालणाऱ्या पायी खडावा घालणाऱ्या भस्मोद्धूलन करणाऱ्या भस्मोद्धूलन करणाऱ्या भस्मो दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। भारत माता की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। पूर्वरंगामध्ये नामस्मरणाबद्दल मी सांगणार आहे। आपण गेले वर्षभर दिगंबरा दिगंबरा याचा जप आपण करतोय। आत्ताचं नामस्मरण सुरू आहे म्हणजे आपण सर्व भक्तांनी नामस्मरणाला स्वीकारलेलं आहे असं मी समजतो आणि ते आहेच, त्याला कोणी खोडून काढू शकत नाही, म्हणून नामाबद्दलच मी सांगणार आहे। आणि उत्तरंगामध्ये ज्यांनी हा दिगंबरा दिगंबरा मंत्र दिला ते पूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज केंद्रे स्वामी, त्यांचं थोडंसं चरित्र सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। ते पहा कसं कितपत जमतंय ते। अभंगामध्ये त्यांनी असं म्हटलंय, त्यांचा अभंग ज्ञान होता होतो नर पावन, त्यांनी सुद्धा ह्यामध्ये आपल्याला नामाचाच आग्रह केलेला आहे। आणि थोडक्यात
जगदम्बोदयोऽस्तु प्रार्थना प्रार्थना आरम्भिनी अग्निदेवा ईश्वरा प्रार्थना आरम्भिनी अग्निदेवा ईश्वरा
मदार कर पटकन फूक मार खाली बाग अगं सोरा बा ते पण पटकन तोंडात जर पिठाचं झालं होतं त्यांचं धावतो
रेडी आता नंबर घेशील 1 2 3
रिया कांबळे, ऋषभ बने, परेश देसाई, हर्षद मांडवकर, संजना काजोळकर, वैदेही कदम, म्हणालेल्या वाटेने खरं तर सर्वच जातात, पण काही जण प्रवाहाविरुद्ध पोहत वेगळी वाट निवडतात आणि उत्तुंग यश प्राप्त करतात आणि अशांची नावं जनसामान्यांच्या ओठावर कायमस्वरूपी रेखाटली जातात. अशामध्ये अनेक नावं आपल्याला घेता येतील. मंगेशकर घराणं असेल, अमिताभ बच्चन असेल, अब्दुल कलाम असतील, टिळक असतील, सावरकर असतील, अशी कितीतरी नावं आणि त्याच पहिले आत्ताच्या घडीला अनेक अशी नावं आहेत की जी आपल्या लहान मुलांच्या ओठावर रेंगाळत असतात. तर अशामधलाच एक आपल्याला जे आज अध्यक्षस्थान दिलेलं आहे, चिरंजीव मिहिर पानवलकर, सिद्धी आठले यासारखी ही मुलं जी आपल्या आईचं प्रतिनिधित्व जगाच्या नकाशावर करतात असं म्हटलं तर ते कमीच पडेल. आज या मुलांचा कौतुक सोहळा आहे आणि यांच्याकडून प्रेरणा या मुलांनी घ्यावी म्हणून स्पेशली असं म्हणेन की त्यांना अध्यक्षस्थान आजच्या कार्यक्रमाचं दिलेलं आहे. यासाठी या मुलांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या काही मान्यवर व्यक्ती यासोबत आम्ही बसवल्या, जी मुलांच्या क्षेत्रात काम करतात, त्यांच्या बरोबर राहतात, त्यांच्यासाठी भरघोस काम त्यांनी केलेलं आहे असे मान्यवर आज आपल्यामध्ये बसलेले आहेत. यामध्ये पहिले आहेत डॉक्टर जगदीश सरदेशपांडे. आपण त्यांना बालकाका म्हणून ओळखतो, पण प्रत्यक्षात त्यांची ओळख खूप मोठी आहे. कोकण कृषी विद्यापीठातून 2000 मध्ये ते निवृत्त झाले. सूक्ष्म जीवांचा अभ्यास त्यांनी केलेला आहे. शेवाळावर त्यांची PhD झालेली आहे आणि आज त्यांचं कार्य थोडं वेगळ्या पद्धतीने मला सांगावंसं वाटतंय. साधारणपणे निसर्ग, त्याचं सानिध्य, पर्यावरण, जलसंवर्धन किंवा प्रेशर कुकरचं विज्ञान किंवा झाडं लावणं असेल, रोपवाटिका, अशा पद्धतीचं वेगळ्या पद्धतीचं काम ते आज करतायत आणि हे काम नुसतं स्वतःपुरतं मर्यादित नाहीये, तर अनेक शाळांमध्ये जाऊन हजारो मुलांच्या पुढे जी आज भावी पिढीचं नेतृत्व करतायत, भावी पिढी जी आहे आणि ज्यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर खऱ्या अर्थाने काहीतरी बदल घडू शकेल असं वाटतंय. त्यामुळे ते स्पेशली वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन हजारो मुलांसोबत या विषयासंदर्भात संवाद साधत असतात. असे डॉक्टर जगदीश सरदेशपांडे यांचं स्वागत करण्याची विनंती मी धन्यवाद. खूप मोठी व्यक्तिमत्व घडत असतात, खूप मोठं कार्य घडत असतं म्हणून आज स्पेशली विश्वनाथ काकांना मुलांसमोर आम्ही आणलेलं आहे. विश्वनाथ काकांचं स्वागत केदार दादा रेंबे यांनी करावं अशी त्यांना विनंती करते.
गेली मला वाटतं जवळजवळ 25 वर्ष तरी ते इथे दत्त जयंतीला केवळ मुलांसाठी येतात, मुलांसाठी स्पर्धा घेतात, त्यांना बक्षिसं देतात. मला वाटतं मुलांचे 4-5 तास कसे निघून जातात ते कळत पण नाही आणि याची जाणीव प्रकर्षाने मला गेल्या वर्षी झाली. गेल्या वर्षी भाऊ काले काही कारणास्तव येऊ शकले नाही आणि मुलं इतकी निराश झाली होती आज भाऊ नाही आहेत. मग आमच्या स्पर्धा होणार की हे प्रश्न त्यांनी इतक्या वेळा विचारला आणि मग आमची नेमणूक, चला पळा लवकर एकदा स्पर्धा घ्या. आणि मग धाव माया, मी, मंदार दादा, चैतन्य असे सगळेजण आता कुठल्या स्पर्धा घ्यायच्या त्याच्यानंतर सुरुवात झाली. म्हणजे असं लक्षातच आलं नाही की आपल्याला एवढी मोठी जबाबदारी येईल आणि ती केवळ भाऊ आज नाहीये हे इतकं जाणवलं आणि मुलांना ते प्रकर्षाने जाणवलं. त्यामुळे खरोखर ही कौतुकास्पद गोष्ट आहे, कारण आईमध्ये जे चैतन्य आहे ते मुलांमुळे आहे आणि हीच मुलं पुढे प्रतिनिधित्व आपल्या एका उत्सवाचं करणार आहे. त्यामुळे त्यांचं मोड कौतुक कुठेतरी व्हावं. त्यामुळे भाऊ कालेंनी असंच आपलं योगदान पुढेही देत राहावं, मुलांचं कौतुक सतत करत राहावं अशी मी खरोखर आग्रही मागणी करेन. मंदार दादा नसतील तर मिलिंद काय मिलिंद रेमणे यांनी भाऊ कालेंचं स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करते. तोही नसेल तर चैतन्य सतीश पांडे त्यामुळे आहे समोर हा सत्कार सगळ्या दत्तसेवा तरुण मंडळातर्फे मी स्वीकारतोय, हे नम्रपणे सांगतो. धन्यवाद. MPSC UPSC या परीक्षांना साधारणपणे बसणारी मुलं वेगळीच असतात. 24 तास त्यांना अभ्यासामध्ये चिंतनामध्ये राहावं लागतं आणि त्यातून तिने हे यश मिळवलंय. तर सिद्धी आठलेचा सत्कार सुलभावनी आहे काही. गिरीश सदेश पांडे यांना विनंती करते. धन्यवाद. त्याने इलेक्ट्रोमॅग्नेटिक एअरक्राफ्ट लॉन्च सिस्टीमसाठी रशियामध्ये झालेल्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला आणि याही वर्षी त्याने रशियामधील मानाच्या समजल्या जाणाऱ्या मिलिटरी इंजिनिअरिंग परीक्षेमध्ये भारतात प्रथम आणि जगात 103 वा क्रमांक पटकावून जगाच्या नकाशावर आपल्या रत्नागिरीचं नाव उज्ज्वल केलेले आहे. मोठी गुणवत्ता प्राप्त केली आहे. या व्यतिरिक्त इलेक्ट्रोमॅग्नेटिक एअरक्राफ्ट लॉन्च सिस्टीम यामध्ये USA मध्ये सुद्धा तो प्रथम आलेला आहे. त्याच्या संशोधनासाठी जनरल मोटर्स USA ने 44 करोडची ऑफर दिली आहे. अशी अनेक उत्तुंग शिखरं पादाक्रांत करत याची वाटचाल सुरू आहे आणि याची सगळ्यात जवळची ओळख सांगता येईल ती अशी की आपल्या इथे कांता काका नवाठे यांचा हा नातू आहे. ही सगळ्यात मोठी ओळख आहे. त्यामुळे त्या दृष्टीने आपल्या आईचं नाव सुद्धा जगाच्या नकाशावर कुठेतरी गेलं आहे की आपल्या कन्येचा हा मुलगा आहे. त्यामुळे खरोखर अशी कौतुकास्पद गोष्ट आहे. त्याच्या
भरभरून शुभेच्छा आणि भगवंत दत्तात्रयाचे खूप खूप शुभेच्छा शुभाशीर्वाद. धन्यवाद. खूप खूप आज मिहिरच्या हस्ते होणार आहे. मिहिरने जे यश प्राप्त केलंय ते कुठेतरी तिने धन्यवाद. दरवर्षी ज्या शाळांमध्ये जी मुलं गुणवत्ता प्राप्त करतात त्या मुलांचाही सत्कार केला जातो. यामध्ये द्वितीय क्रमांक मिळवलेली मुलं प्रथमेश प्रदीप नवाले, चलो